40 चोर जे पळाले त्यांनी फक्त आमच्याशी गद्दारी नाही तर या महाराष्ट्राशी गद्दारी केलेली, या देशाची गद्दारी केलेली आहे. एकंदरच आपण पाहिलं तर गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात जो गोंधळ उडालेला आहे तो सगळीकडे आपल्याला दिसत आहे. आजच बातमी माझ्या कानावर आलेली आहे की मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य न दिल्यामुळे BSTची देखील दरबार होणार आहे. हे सगळीकडे लूट चालूच आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्या महत्त्वाच्या परीक्षा असतात तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकंदरच देशभरात गोंधळ होत चाललेला आहे. काल राहुल गांधीजी यांची प्रेस आपण पाहिली असेल, त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की पापाने वॉर रुकवा दी, पण एक्झाम लीक काही थांबू शकलेले नाही आहेत. जसा नीटचा गोंधळ देशभरात आपण पाहतो तसा महाराष्ट्रात देखील MHCETचा गोंधळ झालेला आहे. तो आपल्या समोर काही आणत आहे. गोंधळ म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर आपल्या पण लक्षात येईल की ही जी काही परीक्षा झाली CETची ती एवढी विचित्र झाली, एवढ्या विचित्र प्रमाणे झाली की नक्की यांनी परीक्षा दिली कोणासाठी? पैसे कमवण्यासाठी ह्या CET सेलनी परीक्षा ऑर्गनाईज केली होती की मुलांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी केलं होतं? अरे जरा मागे फोनवर कोण बोलतो? नक्की काय केलं होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आत्ता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे, मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी? निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का? त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एकाच जिल्ह्याचे, धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले, साधारणपणे 17,500 पद आहेत पोलिसांमध्ये. 17 लाख की 17.5 लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ॲप्लिकेंट्स आलेले आहेत. म्हणजे एकंदर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता. ह्याच्यात ॲप्लिकेंट्स कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये? पोस्ट ग्रॅज्युएट 138 आहेत, BSc 166 आहेत, BSc 3 आहेत, BSW 8 आहेत, BA 526 आहेत, B फार्माचे साधारणपणे 10 आहेत, BComचे 80 आहेत. हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकाराने ट्विट केलेलं आहे. म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे. पण जो आम्ही ज्या पेपरबद्दल बोलत आहोत, ज्या कॉमन एंट्रन्स टेस्टबद्दल बोलत आहोत, आमचे जे सेनेट सदस्य प्रदीप सावंतजी असतील, राजन कोळंबकरजी असतील, या दोघांनी हा विषय हाती घेतला होता. आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं, न्यूजपेपर्समध्ये देखील आलं होतं. आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे? आमची मागणी ही आहे की कोणालाही एक्झाम नको आहे. पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की CETमध्ये एक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नको आहे. पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या, त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरनं गोंधळ झालेला आहे. पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये CETमध्ये CET सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे, रिवाइज नोटीस आलेली आहे. त्याच्यात तुम्हाला सांगतो एकंदर 30 सेशनमध्ये 2 पेपर घेतले होते. CET जी इंजिनिअरिंगसाठी आहे त्याच्यात 24 बॅचेसमध्ये एक पेपर दिला गेला. किती? 24. म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो, ह्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये CET सेलनी एक पेपर 24 बॅचेसमध्ये वेगळं वेगळं घेतलं. त्याच्यात अर्थात वेगळे वेगळे प्रश्न होते, सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं. पण त्या 24 पेपरमध्ये ह्या अनेक वेगळ्या बॅचेस बसल्यानंतर साधारणपणे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये लागतात. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी पेपरमध्ये काही चूक केली आहे, CET सेलकडून काही चूक झाली आहे किंवा उत्तरपत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे, साधारणपणे 1000 रुपये घेतात. बरोबर ना प्रदीपजी? आता ते 1000 रुपये किती ऑब्जेक्शन जर घेतलेत तर 1425 ऑब्जेक्शन्स ह्या पेपरमध्ये आले. म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन ते लावा, 1425 × 1000 किती झाले? एवढे पैसे ह्या CET सेलनी कमवलेले आहेत. त्याच्यात 232 युनिक ऑब्जेक्शन IDs आहेत. आता चुका तरी किती याव्यात? ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, या CET सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत. ह्या पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत. त्या किती असतील? तर माझ्याकडे हे एक पान आहे, दुसरं पान आहे, तिसरं पान आहे. म्हणजे विचार करा, जो पेपर तुम्ही लिहिताय त्या पेपरमध्ये चुका ह्या 54 चुका आहेत. म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची. हे कमिशनर नक्की कोण आहे त्या CET सेलचे? त्यांचं अजून निलंबन का नाही झालं? 54 चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का? हा पण विचार करणं गरजेचं आहे. आता त्याच्यावर पुढे काय दिलंय? आता चुका बघा कशा आहेत. फिजिक्समध्ये 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या चुका फिजिक्समध्ये आहेत. या फिजिक्समधल्या चुकांमध्ये ॲक्शन टेकन
एक सुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं. म्हणजे हे MCQ असतं, 4 तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात आणि 4 ऑप्शनमधून एक ऑप्शनवर टिक करायचं असतं. त्या चारीच्या चारी उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात एक सुद्धा उत्तर बरोबर नव्हतं. असा पेपर सेट होऊ शकतो का? बरं त्याच्यात मग आता पुढे काय दिलंय, त्यांनी रिमार्क काय दिलेत, त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय, मग कोणाला फुल मार्क दिलेत, कोणाला ग्रेस मार्क दिलेत, कुठे चेंज इन आन्सर की दिलेली आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की पहिलं तर 54 चुका या 24 पेपरमध्ये या CET सेलनी केलेल्या आहेत. हा विषय आपण लक्षात घ्या. दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं 3 दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला. बरं तो पेपर पण त्यांना हाती येत नाही. तो पेपर लगेच त्याच्यावरनं गायब होतो वेबसाईटवरनं आणि जे उत्तर येतं किंवा जे तुमचे मार्क येतात, मार्क तुम्हाला दिसत नाहीत, पर्सेंटाईल येतं. आता पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असा झालेला आहे, काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटाईल मिळालेत आणि काही काही बॅचमध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटाईल मिळाले. आमचा पहिला सवाल ह्या CET सेलला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाईल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे, काय गणित बसवले तुम्ही हे पर्सेंटाईल ठरवण्यासाठी, कारण ह्या पर्सेंटाईलवरनं तुम्हाला ॲडमिशन पुढची मिळणार आहे. तर ते पर्सेंटाईल तुम्ही ठरवले काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा, आम्हाला पण बोलू नका. जनता दरबार घ्या, पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा, मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर, आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे. उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजीनं आलं ते उत्तर असं होतं जे CET सेलकडून आलं, जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली, की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते. म्हणजे तुम्ही विचार करा, एकच पेपरची एंट्रन्स टेस्ट 24 बॅचमध्ये वेगळी घेतली. आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं? म्हणजे काही काही एका बॅचमध्ये हुशार विद्यार्थी असतील आणि सगळ्यांनाच पेपरमध्ये चांगले मार्क मिळाले, तो सोपा पेपर झाला का? कठीण पेपर आणि सोपा पेपर सेट कोण करतं हा दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे की ह्या 24 बॅचमधून अजूनही टॉपर कोण हे कोणालाच माहिती नाहीये. खरं तर पर्सेंटाईलची गरजच नाहीये. मुळात जर तुम्ही आन्सर शीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं, काही ठराविक पैसे दिले की ते आन्सर शीट मिळतं, असं आन्सर शीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत आहे? ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का, न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे रसायन आहे का ह्याच्यात, की आम्ही आता आन्सर शीट देऊच नाही शकत? तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही, मग तुम्ही आन्सर शीट का नाही देऊ शकत आहे? बरं प्रत्येक बॅचमध्ये, या 24च्या बॅचमध्ये तुम्ही कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा. ते दाखवायला तयार नाही, आन्सर शीट दाखवायला तयार नाही, पर्सेंटाईल